पहिल्या टप्प्याला वाट लागली. लई दिवसांनी ट्रेक करायचा हाच तोट आहे. आपण ते कोण आलोय? हो चालू आहे ये असले नाटक पण थांब जरा. थांब नाही मग आता सांगत होता. जय शिवराय. माझं नाव सुजित मोळ. मी तिकोना किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. जसं आपण या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की आम्ही तिकोना गडाच्या पायथ्याला आला आणि तिथेच आपला भाग संपला. आता तिथून पुढे हा आपण चालू. तर नमस्कार. आपण आता तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो. गाडी पार्क केली. पार्किंग फी 20 रुपये पर गाडी. दुसरी 2 गाड्या लागतात आणि आता आपल्या ट्रेकला सुरुवात आहे. तर इथं काय काय माहिती आहे तिकोना गड मी देतो थोडी माहिती आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर जरा तुम्ही बघून घ्या काय काय लिहिलेलं आहे दिसत असेल तर. तसं आपण 3 जण. हा तुषार, पंकज पुढे गेला. पंकजबद्दल तर तुम्हाला माहीत आहे. ग्रुपमधला सगळ्यात हरामी माणूस पंकज. तोंड बघ दाखव इकडे कदा माग फिर. आराम आहे. चालू झालेला आहे ट्रेक. पहिला ट्रेक आहे. खूप वेळानंतर बघू कशी अवस्था होती आपली. अरे पहिल्या टप्प्याला वाट लागली. लई दिवसांनी ट्रेक करायचा हाच तोट आहे आणि पहिलाच पेशा अवघड आहे. बॉडी बनव वाट लागली. आणि शनिवार रविवारी आज म्हणजे जरा लवकर या कारण गर्दी आहे. आम्ही 9:30ला पोचलो तरी गर्दी. तू श्वास घेऊन बोल की. अरे काय माणूस आहे. त्यानं बघितलं का इथं कॅमेरा गेला. दमच घालवलं. श्वास धरला तू. कॅमेरा दाखव तरी. दिसतंय की चला चला लागली. आपण ते कोण आलोय? हो पहिला टप्पा आमचा झालेला आहे. जिरलेले आहे पहिल्या टप्प्यात. तर आता दिसताना एवढं सपाट दिसतं असं जास्त नाही चढ. पहिलाच टप्पा हार्ड होता जरा. दम भरला. बाकी व्ह्यूज कसे हो. तर पहिल्या टप्प्यावर आमचा थोडा रेस्ट झाला आणि त्या पुढच्या टप्प्याला आम्ही निघालो आहे. आता पुढचा टप्पा इझी लई नाही अवघड. पहिलाच टप्पा जरा हार्ड होता. आता आम्ही निघा. ती दोघं पाटीलदार संपलेला. आता इथून चाललं. एक जरा पायऱ्या हे दगडाचा टप्पा आहे. त्यानंतर पुढचा आपल्याला उगाच अवघड घ्यायची गरज नाही. आरामात चढू शकतो आपण. आरामातच जायचं आहे पण कंटिन्यू चढायचं हे आपलं ध्येय आहे पहिल्यापासूनच. अरे हे दगडाचा टप्पा एवढा काय अवघड नाही वाटतं. हा तुषार सगळ्यात जास्त पळायला आला. आपण शूट करत असल्यामुळे आपलं हळूच होणार. सर्वात शेवटी आमचे दुरंदीचे असे हसल ट्रेकर झाला पाटील. सर झाला. आपल्याला तिकडे जायचं. दमत हापा खात आमच्या 3 जणांची तुकडी चाललेली. रेलिंग लावले. ज्यांना चढायचं नाही तिने असं चढायचं. झोपा काढायला. हे काय
खिंड आहे लागली, खिंड छोटीशीच. जातो रस्ता ठीक आहे. महादरा आहे, आम्ही पण तिथं इथं दरवाजा इथं बी काय तर होतं, कारण तिथं हे करून ठेवलं खिंडीत दरवाजा बिरवाजा लावत होते आहे ती, कारण तिथं ते दरवाजा लावण्यासाठी करतात तेच होतं. हो, सोप्या श्रेणीतला हा ट्रेक आहे, त्याच आमच्याशी वाट लागली. पाटील बसल्यामुळे मागं आम्ही इथं बसलोय. आता हे इथं काय होतं सांगतात नाही, खिंडीसारखा सध्या तरी तुम्ही बघू शकता खिंडीसारखं केलेलं आहे. दरवाजा असू शकतो कारण इथं जरा हे केलेलं आहे, पण सांगता येत ना, काही दिसत नसल्यामुळे आता आपल्याला हे नाही आता की आयडिया काय होते काय नाही. चला जरा पुढनं नजारा बघू आणि पंकजाची वाट बघू, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, दमलेला माणूस. तर आपण आता महादरवाजाजवळ पोचलेलं आहे. महत्त्वाची सूचना, गडावर मद्यपान ध्वनी प्रदूषण कुठल्या प्रकारचे गैरप्रकार होण्याची कार्यवाही पर्यटकांनी काळजी घ्यायला कारवाई केली आहे, हे बरोबर आहे. आणि हा महादरवाजा आय थिंक काल राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ल्यावर हे हारबीर लावले आहेत दरवाजाला. आता महादरवाजा आता माणूस होता ही पहिली आता काय म्हणा खोली म्हणाय देवळी म्हणाय काय म्हणा देवळी हा ते काय राव आपण आलो काय नाही एवढे मोठं काय नाही नुसतं थोडीशी देवळ बाकी किल्ल्याच्या आतल्या सैनिकांना थांबण्यासाठीच असलेले ठिकाण आहे. मुख्य दरवाजा आत आलेल्याच डाव्या साईडला तुम्हाला मिळेल. आणि आपण मुख्य दरवाजाकडून महादरवाजाकडून असं म्हटलं तरी चालेल आपण आत जातोय. आता हे पायऱ्या लागल्यात आपल्याला मस्त आहे. इथे आता काहीतरी आपल्याला दिसेल म्हणजे बांधलेलं आहे, नवीन बांधकाम आहे. बुरुज नाही अरे काय तर म्हणजे हे नवीन काय केलं आहे, बुरुजाला तर पहिलेच दिसते काय पुण्यात केलं पाड्यांचे विद्युतीकरण काय आणि 2 स्वराज्याचे असे भक्कम बुरुज ह्या साईडला आणि इथं दरवाजे जे आता 100% पडलेले. आता चला आपण जाऊ पुढं. बेस 1 आपण बेस 1 आलेला किल्ल्याच्या. आता काय करायचं प्लॅन इकडं काय काय करायचं मित्रांनो सवंगड्यांनो गड पहिला सर करूया चला चलो. आता पायऱ्याला आहे पायऱ्यावर पर्यंत आहे का पाटील चलो लवकर पाटील हेच बंद असलं नाटक बंद करा थांब नाही मग आता सांगत होता नाही सांग माहिती पाटील लवकर त्यांना बी समजेल त्यांना बी आयडिया येईल तर लवकर चालू आहे. हां महारुद्रायाचा स्वरूप आहे ज्यामध्ये महारुद्राया पनोतीला चपेट म्हणजे खाली तुम्हाला दिसते हां तो मुद्रा आहे त्यांची महाराष्ट्राची ती खाली पायात दिसते ती पनोते त्यांच्या हाताला स्ट्रक्चर बघा. आणि सांगत असल्यामुळे जो हाताची मुद्रा आहे ती चापट मारल्यासारखी आहे म्हणजे ते पनोतीला मारत आहेत आपल्यापासून हां म्हणजे पनोतीला ते मारत आहेत आपल्यापासून दूर करण्यासाठी ते चपेट मारून पनोती घालवत आहेत. ही त्यांची मुद्रा असल्यामुळं त्यामुळे ती चपेटदान मारुती असं नाव आहे त्यासाठी. हां चांगली माहिती आहे असेच आपले इतिहासक श्री पंकजी पाटील हे आपल्यासाठी त्यासाठी तर त्यांना आपण सोबत घेऊन आलेलो आहे ही माहिती मिळावी म्हणून. हाडाचे ट्रेकर जे हाडं हातात येण्यासारखे पडलेले आहेत तिथे
चपेटदार मारुतीच्या हातात पडलेले ते येऊन तेवढं 2 चपेटा वरती मंत्री बाहेर राहणार. विनंती आहे 2 चपेटा द्या यांना. तर अशा तऱ्हेने पंकजांचं जो दुखत होतं काय होतं ते संपलेलं आहे आणि आम्ही आगे कूच करत आहे. मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे आगे कूच करत आहोत. हनुमंतरायानं थोडी ताकद दिली आता. पाटीलला दिलेले आहे त्यामुळे निघालोय. अशीच कायम ताकद. अशीच कायम ताकद राहावी त्याच्यावर. तर निघूया. अरे 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 दुखलं रे गुडगा. गोप्रोचं भारी काय असे बी काढता येतील व्हिडिओ. हेल्मेटला पण येतील ना. हां नंबर आमचाच कोकम चालू तयार होता. माणसाला ॲसिडिटी झाली आहे त्यामुळं आता ॲसिडिटीवर उपाय कोकम आहे, त्याशिवाय ऑप्शन नाही. ते ह्याला हे घेतलं होतं राहिलेलं. हां आता आपण कोकम सर्व केलेलं आहे ना. आपण सध्या बेस 2वर आहे. तिथं काहीतरी माहिती लिहिली की जेव्हा हा गडावर आपता होता त्या काळी तेव्हा की इथे काही ठिकाणी मावळ्यांच्या राहण्याची सोय होती. जसं काही तर तुम्हाला थांबा आपण तिथंच जाऊ. तिथं आता काय म्हणतात बाकडे ठेवलेले आहेत आपण दिसते. हे तुम्हाला दिसते तर खोल्यांचे अवशेष आहेत. आता तिथे एक बाकडे ठेवलं किंवा हे खोल्यांचे अवशेष आहेत आणि पुढं एक मंदिर आहे. त्याच्या अगोदर पाण्याची टाकी आहे. आता ह्याच्या माहितीसाठी आपण आपले इतिहास तज्ज्ञ पंकजांना परत एकदा बोलू. पंकज या समोर. पंकज पहिला थांबा सांगतोय. तर हे तर गडावर बांधकामासाठी काढलेलं हे खडकं काढलं. त्यानंतर जे पाण्याचं टाका आहे त्यावेळेस यूज करायला. आता गढूळ पाणी प्यायच्या मापाचं नाही. आणि पुढे आहे ते रामध्यान असे काहीतरी मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे. आपण जाऊया का तिकडे. शूज काढायला लागतील. एकच मिनिट आपण काढू शूज. काहीतरी इथं लावलं. इथं संत तुकाराम महाराजांची पण एक मूर्ती ठेवलेली आहे. आणि जाऊया आपण आता पुढच्या प्रवासाकडे. गड किल्ले बांधकाम आहे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. गड किल्ले संवर्धन कामा सिमेंट हवे चुना वापर करा. मध्ययुगीन कालखंडात बांधकामाचे चुना वापर केला जातो. तिकोना किल्ल्यावर घाण त्या चुना दळण्याची वापरण्यात दगड चाक आजही सुरक्षित आहे. जे आपल्याला आपण इथे बघू शकतो. हे चाक फिरवत जायचं. हा गाणं ह्यात चुना ठेवला जायचा आणि ते फिरवून ते मिक्स केलं जाईल आणि मध्ये ते त्यात एक हे असायचं त्यामुळे असा एक खांब असं म्हणून आपण ज्यानं तो बांधलेला असायचा जो फिरवायला इझी जात होता. मधून असं फिरवलं जातं. येता तुम्ही हो येतो त्यांना घेऊन जा नंतर जा. काय नाही थँक्यू. हो काय हां बघा जो शेवटचा टप्पा आहे ना त्याला असं धरायला पायऱ्या बनवा. पायऱ्या बरोबर दोर बी बांधलेले धरून चढण्यासाठी. चला आणि चांगला मोठाच इन्क्लाइन आहे राहा. हे पाण्याची टाकी दिसेल तिकडं तेवढ्या बिवड्या मस्त. हां आपण मुख्य दरवाजातून आत आलेला आहे. मुख्य दरवाजात आलो आणि वर जायचं आहे. इथं गर्दी झाली आहे त्यामुळे आम्ही जरा बाजूला थांबलो. अरे जपून हां हां चला आता फोटो सेशन जरा करू. त्याचं बॅट तसं आहे नाही का. अपलोड करता
असं होतं काय होतं मला. मित्रांनो, हा मेन पॅच आहे. इथे खूप गर्दी आहे. सो त्यामुळे आपले पाटील सर आणि प्रमुख आपल्या ग्रुपचे तेजस सर यांचा फोटो सेशन चालू आहे. सो आपण हा अतिशय विहंगमय दृश्य, अतिशय सुंदर असं दृश्य पाहू शकता. हा समोर जो दिसतोय तो पवना तलाव आहे. त्याच्या मागे जर आपण जस्ट बघाल आपल्याला तुंग किल्ला दिसत असेल. तो पण एक अतिशय चांगला असा किल्ला आपण बोलू शकतो त्याला. मित्रांनो, आपण आता स्टार्ट करतोय. पाटील सर चला. हे बघा, या साईडने आपल्याला पकडण्यासाठी अतिशय उत्तम अशी सोय केलेली आहे. हो हो. हा एकच हा एकच आपण पॅच बघू शकता. अतिशय अवघड आहे, त्यामुळे इथे अतिशय खूप गर्दी लागलेली आहे. चढण्या उतरण्याची सोय पण आहे. दोन्ही साईडने रशी बांधलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता किल्ल्याच्या मध्ये लेणी कोरलेली आहे. तिथे शिवाजी महाराजांच्या काळात धान्याचे कोठारं त्यासाठी उपयोगी करू शकत असतील. हां आपण या ठिकाणी बघू शकता हा मेन दरवाजा आहे. काढलाय बरोबर आहे. दोन्ही पण काढलं पाटील मी. आपण या ठिकाणी बघू शकता हा बेस 3 आहे. मेन गेट, मेन दरवाजाच्या इथे मुख्य दरवाजा. या ठिकाणावरून आपण चहूकडे लक्ष ठेवू शकतो. आपण विचार करू शकता किल्ले बांधणी पासून ते आपण एक विचार करू शकता शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन किती लांबपर्यंत असेल. जर का आपण हा बघितला, या ठिकाणी आपल्याला अतिशय लांबपर्यंत नजर ठेवू शकतो आपण या किल्ल्यावरून. आता आम्ही बेस 3 वर आहे. आता मग बेस 3 म्हणलं समजून येईल की इथं पण राहण्याची सोय होती. काही अवशेष उरलेले आहेत, जसे त्यांच्या मावळ्यांच्या खोल्यांचेही अवशेष आहेत तिकडे. तिकडची तटबंदी पडलेली, त्यासाठी तटबंदी मात्र अजूनसुद्धा चांगल्या थोड्या चांगल्या ह्याच्यात आहे. तिकडचं तो बुरुज किंवा त्या साईडला लेणी आहे. आपण उतरताना त्या साईडला, बाकी ही साईड आता पूर्णपणे असा मोकळा भाग आहे. आणि त्याचबरोबर हे मावळचं विहंगम असं दृश्य, पवन मावळाचं विहंगम असं दृश्य. पंकज पाटील यांच्या इतिहास तज्ज्ञांच्या मते जे पवन मावळ आहे ना, त्याच्या ह्याच्यानुसार किती विहंगम दृश्य. तज्ञ नाही आहेच ते. आणि हा बालेकिल्ला तिकोण्याचा. आणि आपण आता
बालेकिल्ल्याकडे अग्रेसर होतो. इथून ना इथून हां साईडला उभं राहिलो मी असं असं आणि वरनं तर काय तर धसत धसत खाली आणलं. हाईटचा प्रॉब्लेम इथे असतात ना आपल्याला नाही ना, हे सांगत आहेत जुने अगोदर काय नाही इतिहासातल्या गोष्टी समजावून सांगत आहेत कसं त्यांनी इथे त्यांच्या इतिहासात इथं कामगिरी केली आहे ते आम्हाला पटवून देत आहेत. कडक कडक हा आहे शेवटचा स्ट्रेच. थांबत थांबत रडत गडत दुखत माकत सगळं करत आम्ही अशा तऱ्हेने किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर पोचलो. आपण बालेकिल्ल्यावर जसं वर येतो ना सुरुवातीला आपल्या नजरेत पडतं हे पाण्याचे टाके. पाण्याचे टाके एका दुसरं काय असू शकतं कारण तिथं बघायला गेलं तर एक प्रकारे खोली असल्या मग मे बी धान्याचा कोठार बी असण्याची शक्यता आहे. पण आता पाण्याने पूर्ण हे झालेलं आहे ॲक्सेसिबल नाही. ह्या साईडला बी आहे सेम आहे. आता त्यांना पाण्याचे टाकेच म्हटलं पाहिजे. ह्या साईडला आहे काय पाण्याचं टाकं किंवा धान्याचं कोठार की याला जाईल. सॉरी महादेवाचं मंदिर आहे पिंड आहे तिकडं नंदी आहे इथे एक नंदी आहे. माझं लक्ष नव्हतं मी त्यामुळे तसं. चला आता आपण पाण्यात टाक्यात जाऊ खालचं आपण. ओके. आणि जर कोणाला खरंच वाटतं हे पाण्याचं टाकं असेल कोणत्याच हे याला हे नाही की आपण पाण्याचं टाकं म्हणू शकतो कारण खांब बीम हे सगळं प्रॉपर आहे. आत्ता हे पावसात पाणी साचत असल्यामुळे वापरात नसल्यामुळे पाणी साठत असल्यामुळे आपण यांना पाण्याचं टाकं म्हणतो. पण त्यावेळेस 100% ह्यासाठी दुसऱ्या कारणासाठी यूज केले धान्याचे कोठार असेल की खोल्या असं काहीही असू. चलो वर जाऊ राहिलेलं काय असेल ते आपण कवर करूया. आता आपण गडावरच्या मुख्य पाण्याच्या टाक्याजवळ आलेलं आहे. तुम्हाला बघा हे गडावरचं मुख्य पाण्याचं टाकं. गडावर पाण्याचे टाके कसे निर्माण केले ह्यासाठी तुम्हाला मी हे सांगेन की ह्या टाक्यां म्हणजे आता जे पाण्याचे टाके त्यातले दगड खडक काढून किल्ल्यावर बांधकाम केलं जातं आणि जे त्यापासून हे बनलं टाकं बांधलं जायचं किल्ल्यावर पाण्यासाठी. आणि हे मुख्य टाका पण सध्या आता जर पाणी तुम्ही बघितलं तर हे पिण्यायोग्य नाही काय नाही पूर्ण शेवा झालेलं आहे तुम्ही पिऊ शकत नाही. आणि आपण लास्ट चला आपण बेस्ट व्ह्यूसाठी जाऊ जिथून आपल्याला तुंग किल्ला दिसेल तो बेस्ट. अरे सिनेमॅटिक नसते साईड तर आपण आता तिकोना किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आहे. इथं जे आहे ते आता इथले जो त्या काळचा वाडा होता त्याचे अवशेष उरलेले. तुम्हाला हे जे बघू शकता हे काय असेल ते वाड्याचे अवशेष आहेत त्यावेळेचे. हा मुख्य वाडा तिथे एक समोर एक आहे आणि त्यानंतर बाकीचे काय असेल तो. आणि तिकोना नकारण करण्याचे ठिकाण तुम्हाला असा हा किल्ला त्रिकोण ह्याच्यात असा असल्यामुळे. आणि बाकीचं ह्या किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या किल्ल्याची उंची 1100 मीटर आहे म्हणजे 1100 मीटर आहे. आणि हा किल्ला तसं बघायला गेलं तर खूप साम्राज्यांच्या आधिपत्याखाली गेला आहे. आदिलशाही निजामशाही परत मराठ्यांकडे आला. त्यानंतर जो ऐतिहासिक पुरंदरचा तह झालेला त्यात परत हा मुघलांकडे पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेला. परत मराठ्यांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर अँग्लो मराठा युद्धात परत इंग्रजांकडून त्यानंतर ह्याचे नासधूस झाली. आणि त्यानंतर काय जे असेल ते असे अवशेष राहिलेले. आणि आता तुम्ही बघत आहात बेकार असं काळं झालेलं आहे ढग झाले. आणि आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की माघारी जायचा. आता थांबून नाही चालायचं खूप जोरात पाऊस येणार आहे समजून येते. निघूया. तर आपल्याला गडावर खरे मावळे भेटलेले आहेत. आपण त्यांच्याकडून थोडा अनुभव घेऊया काय कसं त्यांचं इथे हे थांबलेत काय दररोज असतात. जय शिवराय. माझं नाव सुजित मोळ. मी तिकोना किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो.
माझं एकच काम की किल्ला साफसफाई ठेवणं, गडांवरती कुठलाही अनुचित प्रकार घडून न देणं, येणाऱ्या पर्यटकांवरती जे काही वेगळे प्रकार होतात त्याच्यावरती निर्बंध घालणं, गडावरती संवर्धन जर काही करायचं असेल, साफसफाई करायची असेल तर ती करणं आणि येणाऱ्या पर्यटकांकडून श्रमदान करून घेणं हे माझं काम आहे. अच्छा. शिवदुर्ग संवर्धन गट भटकंती ग्रुप हे किल्ल्यांवरती गेली 17 वर्ष झालं काम करतात या ठिकाणी. तर मी किल्लेदार म्हणून मग यासाठी तुम्हाला पगार असं काही हो, मिळतो का? पगार मिळतो. मग तो कोणाकडून भेटतो? दुर्ग समितीकडून. दुर्ग समितीकडून. मग तुम्ही किल्ल्यावर किती ते किती वेळ थांबता? मी सकाळी 8 वाजता आलो तर संध्याकाळी 5:30 वाजता खाली मग आता ज्या प्रकारचं आता हे वातावरण झाले, ह्या वातावरणात तुम्ही काय करता का? या मंदिराच्या आत मंदिरामध्ये थांबतो. थांबता का? कारण सध्या म्हणजे पाऊस जास्त असतो आमच्या भागामध्ये, पाऊस खूप असतो, मग त्यावेळेस मंदिरामध्ये जाऊन थांबलो. अच्छा. मग जे किल्ल्यावर येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी फक्त एकच संदेश देऊ शकतो, कारण किल्ला हे आपले राजलक्ष्मी राजवैभव आहे. तुम्ही किल्ल्यावरती जाऊन शनी मौज मजा करता, कचरा वगैरे टाकता, येताना तुम्ही खालून 1 किलो वजन घाम फुटसपर्यंत वरती आणता, पण रिकामे झाले का पाण्याच्या बाटल्या, खाण्याच्या वस्तू, रॅपर्स वगैरे हे सगळं किल्ल्यांवरती टाकता. तर हे न झाले पाहिजे. जर आपण किल्ल्यावरती येताना जर 1 किलो वजन आणू शकतो तर रिकामा झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. जर पाण्याच्या बाटलीच्या ऐवजी आपण घरनं स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का? नाही. का तर आपल्याला माहिती आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर घरी संध्याकाळी जेवण मिळणार नाही. मग जशी आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण ह्या गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे. आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून शनी एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही, पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आता आज आपण गडकिल्ले बघितलेले, पण आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही याचा आजही भरोसा नाही. आता आज जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची पूर्ण बिकट अवस्था झालेली आहे. तर हे किल्ले वाचवण्याचा प्रयत्न, महाराजांचा इतिहास हा चिरंकाळ टिकवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. तर माझी एक सगळ्यांना विनंती आहे, आपणही कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनंही कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. तर आमचा ट्रेक आता ॲडव्हेंचरमध्ये बदललेला आहे. असला जोराचा पाऊस चालू आहे, आम्ही अशा पावसात खाली चाललेलो आहे आणि असं नुसतं चाललं आम्ही लोकांना मदत करत करत चाललो आहे. खतरनाक भया काय म्हणतात आहे ग, पावसाचे पाणी असं धार लागली. गरम भाजी, गरम 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 भाजी, 30ला प्लेट. आमचे आता मज्जा आहे एकदम. आता जेव्हा तो खालचा जिथनं वर आलेला मेन सुरुवातीला जो थोडा हार्ड होता तिथं आमची खरी लागणार आहे मजा. गुडघे दुखायला आले आम्हाला ह्याच्यामुळे. आम्हाला समजना झाले. हे रस्ता दे रे वाटलाय. तर आपण बेस 2 वर आहे ना, ते बेस आणि इथून हे पुढं तिकोना किल्ल्याचं आयकॉनिक फोटो म्हणलं तरी चालेल तसं दिसतं. आणि जर असं बघितलं ना तुम्ही फोटोमध्ये असं वाटतं की शंकराच्या पिंडीचं ते वस्तू असतं ना तसं ते किल्ल्याचं दिसतं. कडक दिसते गोप्रस्ताप रे पाडी बटन टाकली खाली पडाले रे. आणि आता खरं सांगायचं ना, खूप जोरात पाऊस चालू आहे. आम्ही कसं तर खालचं बेसतो आणि इथून खालचे उतरण खूप अवघड आहे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट आता ही कॅमेरा बंद करून टाकतोय खाली मग बॅगमध्ये. उतरल्यानंतर जाता आपण भेटू डायरेक्ट. चला. पावसानंतर दिसणार हे दृश्य तामी तिकोना किल्ल्यावरचं शोप, म्हणजे ढगाची चादर अशी चालली इकडे समोर बघण्यासारखी. सांग की मला. हे पाटील क्या कडक दिसते रे. ज्या पाऊस पडल्यानंतर ज्या प्रकारचे धुक्यांची चादर म्हणलं पाहिजे जी पसरत आहे पूर्णपणे आपण सह्याद्रीच्या ह्या डोंगरावरनी बघण्यासाठी मिळालेला हा एक हे पर्वणी आहे, डोळ्यांना मिळालेली पर्वणी आहे. नमस्कार मित्रांनो,
आता आपला ट्रेक संपलेला आहे. मी पुढचं शूटिंग केलं नाही कारण खूप पाऊस होता. आम्हाला पूर्ण येतानाही पाऊस राहिल्यामुळे मी परत शूट करायचं रिस्कच घेतलं नाही, कारण मी ऑलरेडी बघितलं की कॅमेऱ्यातनं म्हणजे कॅमेराचा माईक आहे तो आवाज पकडत नव्हता, त्यामुळे मी कॅन्सल केलं. त्यामुळं हा ट्रेक एवढा भारी झाला, एवढं भारी आम्हाला काय म्हणतात विहंगम दृश्य बघायला मिळाले, एवढे सुंदर दृश्य. आणि जो काय ॲडव्हेंचर झाला आमच्यासोबत लई मजा आली, कारण आम्ही घसरत हे करत खाली आलो. आता घरी आहे आणि हा आपल्या व्लॉगचा शेवट असेल आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.